नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिंदे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आज दिनांक 24 सप्टेंबर 2024 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो हे आपण पाहणारच आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहू की फुलांच्या दरामध्ये काय बदल पाहायला मिळते। पिंगडीची जी क्वालिटी पाहू शकता, तसेच ब्ल्यूडीची पिंगडीसाठी दर जे आहे ते उच्चांकी दर 20 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता तर एका गड्डीची किंमत जी आहे ते आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते। तर 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर एका बंचसाठी पाहायला मिळते। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दर जे आहे ते फुलांच्या दरात घसरण पाहायला मिळते। जिप्सोफिलाची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीच्या जिप्सोफिलासाठी 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। जरबेराची क्वालिटी पाहू शकता, चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या जरबेरासाठी दर जे आहे ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता तर दरामध्ये मोठी घसरण जरबेरासाठी पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 5 ते 7 रुपयापर्यंत पासून दर पाहायला मिळते। कामिनीची क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवकही मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर एका गड्डीसाठी साधारणतः 3 ते 5 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी कामिनीसाठी दर पाहायला मिळते। आवक मोठ्या प्रमाणावरती, त्याचबरोबर क्वालिटीमध्ये आवक पाहायला मिळते। दशगुलाबची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार एका बंचमध्ये आपल्याला 20 स्टिक पाहायला मिळतात। तर एका बंचसाठी साधारणतः उच्चांकी दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून एका बंचसाठी दर पाहायला मिळते। तर गुलाबाच्या दरामध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळते। शेवंती पाहू शकता, तर सेंट व्हाईट शेवंतीसाठी उच्चांकी दर जे आहे ते 80 रुपयापर्यंत पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः हलक्या क्वालिटीमध्ये, त्याचबरोबर बागेश्री शेवंतीसाठी दर जे आहे ते कमीत कमी 25 ते 30 रुपयापर्यंत चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या बागेश्री शेवंतीसाठी दर पाहायला मिळते। तर शेवंतीच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। त्याचबरोबर व्हाईट शेवंतीसाठी दर जे आहे ते उच्चांकी 80 रुपयापर्यंत पाहायला मिळते। झेंडूची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आज एक नंबर टॉप क्वालिटीच्या झेंडूसाठी 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। त्याचबरोबर कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत एक नंबर टॉप क्वालिटीच्या कलकत्ता झेंडूसाठी दर पाहायला मिळते। कलकत्ता झेंडूची आवक कमी झाल्यामुळे दर जे आहे ते थोडेसे तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। ॲस्टरची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये ॲस्टरसाठी देखील दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 रुपयापासून एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर ॲस्टरसाठी पाहायला मिळते। तुकडा गुलाबची क्वालिटी पाहू शकता, तर एक नंबर टॉप क्वालिटीच्या तुकडा गुलाबसाठी उच्चांकी दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत आहे। तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः तुकडा गुलाबसाठी 10 रुपयापासून दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण तुकडा गुलाबसाठी पाहायला मिळते। कापरी पंढरपूर फुलांची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते 10 ते 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर कापरी फुलांसाठी पाहायला मिळते। पासलीची क्वालिटी पाहू शकता, तर क्वालिटीनुसार पासलीसाठी दर जे आहे ते 5 ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। क्वालिटीनुसार दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटी पाहू शकता, तर चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी उच्चांकी दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 रुपयापासून गुलछडीसाठी दर पाहायला मिळतात। आवक भरपूर आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दर जे आहे ते पूर्णपणे ढासळलेले पाहायला मिळतात।